वेलकम टू दिस न्यू ब्लॉग गाइज. माय सेल्फ ऋषिकेश काकडे आणि आज हा नवीन स्पेशल ब्लॉग बनवतोय खास यासाठी की आज माझं जे कॉलेज होतं इंजिनिअरिंगचं PUPIT कॉलेज, त्याच कॉलेजमध्ये SC आणि ME चा इंडक्शन प्रोग्राम आहे. त्यासाठी खास मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलंय आणि मी जातोय आता. सो काय होणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळतील. माझं कॉलेजमधले टीचर्स, HOD, प्रिन्सिपल, सर्व गोष्टी आणि स्टुडंट यांच्याशी संवाद साधायचा आहे. आणि माझं कॉलेज 3 वर्ष मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. खूप छान असा अनुभव आहे, त्या कॉलेजचा एक्सपिरियन्स आहे. त्या कॉलेजमधनं माझं इंजिनिअरिंग झालं, सिव्हिल इंजिनिअरिंग झालो. भले मी आता इंजिनिअरिंग केल्यानंतर इंजिनिअरिंग या क्षेत्रात काही काम करत नाही, परंतु प्रत्येक इंजिनिअरिंगच्या लाईफ मधलं जे इंजिनिअरिंगचा काळ असतो तो किती महत्वाचा असतो तो इंजिनिअरिंग सांगू शकतो. सो चला बघूया आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल काय काय झालं काय काय नाही. चला स्टार्ट करूया. सो हे आहे कॉलेजचं गेट. आपल्या कॉलेजच्या गेटला पोहोचलेलो आहे आपण. सो फायनली कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहेत आपण. हे कॉलेजचं फ्रंट गेटचं मेन गेट आहे. आणि आपल्यासोबत कोण आलंय? तेजस्विनी पाटील. सो माय बिझनेस पार्टनर सोबत आलेली आहे. College, and now today you are guest here also. Thank you, sir. Dedication and passion for civil engineering has brought you here, and we are thrilled to have you. Now let us begin our today's function of induction program with seeking the blessings from Goddess Saraswati by offering our prayer. I request all the dignitaries of the dais to please come forward for Saraswati Pujan and last flag. And now I request our HOD Dr. D.B. Rasukar to felicitate our guest of honor for today's event, Engineer Hrishikesh Kakade, founder and CEO, Digital Vital Group. Thank you, sir. Now I request Professor E.K. Karan. More than 200 plus students have acquired with Mr. Hrishikesh Kakade and Patil ma'am. He's giving the time from his busy schedule, and they are ready to come to meet with you because Hrishikesh Kakade is one of the alumni and he is a good entrepreneur now. Okay, so welcome Hrishikesh and Patil ma'am, and thank you so much for giving me chance to say some news in front of you. Thank you. Dear friends, although you are from civil field, civil band, civil band, all the IT companies are welcome. तुझ्या कंपनीत घेऊन जा. त्याचं ट्रेनिंग घे, प्रोजेक्टवर काम करायचं, इंटर्नशिप हो. आणि तिथलं कंपनीत अभ्यास करू. किती पाण्याचा कधी कळेल आणि आपल्याला सगळं का सिव्हिल इंजिनियर म्हणून जर एज्युकेशन करू का तू कन्सिडर दिस ॲज अ पॅशन टू बिकम अ सिव्हिल इंजिनियर. आणि त्याच्यामध्ये कार्य कोणीची आहे मला माहित नव्हतं, पण नाव फक्त माहिती बीजी शिर्के आणि कंपनी पुण्यामध्ये आहे त्याची कंपनी काम करतात. ते पुण्यातच आहे, महाराष्ट्रात आहेच. दुबईला पण त्यांना नाव आहे.
अनेक कंट्रीमध्ये त्यांना काम भेटते. 95 तिथला राजवाडा आहे ना दुबईचा, कोणी मानलाय रिधी सर्टिफिकेट कंपनी. तिथं मराठी करत विषय प्रॉडक्ट घेऊन बघा तुमचं भविष्य 100% उज्ज्वल राहील. धन्यवाद. In coming years. Thank you so much. Now, without wasting much time, I request today's guest of honor, Engineer Rishikesh Kakre, founder and CEO, Digital Viral Zone, to express his views in front of our students. So, he was 2 times Pan-India winner at Slice contestant in 2019. He was PDPIT alumni. He passed out in the year 2020. While pursuing engineering, he was doing job. He went to some internships. He won various competitions in his academics, and then after completing his graduation, he didn't do any job, but he started his own company. He became an entrepreneur, and he is now founder and CEO of Digital Viral Zone. I kindly request Rishikesh Kakre sir to share his views with our students. Thank you so much, ma'am. First of all, thank you for inviting me as an alumni, as a chief guest, principal sir, HOD sir, and all department HOD, teachers and students. पहिल्यांदा मी माझी स्टोरी सांगतो की माझा प्रवास कसा झाला, कारण आज 2024 आहे. 2024 मध्ये तुम्ही इंडक्शन प्रोग्राम मध्ये बसलाय, तुमचं जर्नी स्टार्ट झाली. तसाच मी 2017 मध्ये तुमच्यासारखं बसलेलो होतो, तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. तर भरपूर जे मुलं आहेत ते मला वाटतं डिप्लोमा करून आलेत, कारण एसी आहेत म्हणलं डिप्लोमा तुमचा झालेला आहे आणि काही एमईचे आहेत. सो माझी जर्नी स्टार्ट जी झाली, मी पण असाच नर्वस होतो, आजही नर्वस आहे. सो एक कारण स्टुडंट होऊन एक चीफ गेस्ट म्हणून येणं ही खूप मोठी गोष्ट असते. जेव्हा सरांचा कॉल आला मला की तुला चीफ गेस्ट म्हणून यायचं आहे इंडक्शन प्रोग्रामसाठी, तुझं जे एक्सपिरियन्स आहे, तुझ्या काही गोष्टी केल्या त्या स्टुडंटपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण आता जो तुम्ही आलात हे तुमचं स्टार्ट झालं. भरपूर मुलं कन्फ्यूज असतात, भरपूर मुलांना कळतच नाही की काय करायचंय. फक्त सेमिस्टर वाईज 5-6 सब्जेक्ट आहे, पास करायचे. नेक्स्ट सेमिस्टर 1 राहिला, 2 राहिले, हे करत करत आपलं कधी इंजिनिअरिंग संपतं कळत नाही. इंजिनिअरिंग संपल्यानंतर लास्टच्या 6 महिन्यात प्लेसमेंटचे सगळे मागं लागतात. तर तेव्हा मागं न लागता आपण स्टार्टिंग पासून काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जे आमचा टाइम त्याच्यामध्ये गेला किंवा काही गोष्टी तुम्हाला आणखीन जास्त ॲडव्हान्समध्ये करायला मिळतील या पिरियडमध्ये ते सांगणार आहे. पहिल्यांदा मी माझी जर्नी सांगतो. मी शेतकरी, माझे आई वडील आहेत. माझी परिस्थिती म्हणजे आई वडील शेतकरी म्हणले परिस्थिती आपली सगळ्यांची सर्वसाधारण असते. गावाकडचं आहे, बीड जिल्ह्यातील आहे मी. तर कॉलेज आल्यानंतर जेव्हा दुसरं वर्ष होतं त्या वर्षाची फीस घरनं भरली तेव्हा होतं ठीकठाक. जेव्हा थर्ड इयर मध्ये गेलो तेव्हा घरची परिस्थिती नाजूक झाली. पप्पा म्हणजे पैसे नाही भरू शकत काही प्रॉब्लेम झाल्यामुळे. तेव्हाच संधी चालून आली इंटर्नशिपची, जे स्लाइस कॉन्टेस्ट मॅमनी आता जे तुम्हाला सांगितलं. स्लाइस कॉन्टेस्ट पूर्ण पॅन इंडिया कॉम्पिटिशन होती, ज्यामध्ये जो विद्यार्थी सर्वात जास्त त्या इंडस्ट्रीमध्ये काम करेल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस होतं आणि फी पण आपली काहीतरी 1,05,000ची काहीतरी होती. सो त्या कॉम्पिटिशनमध्ये पिरियड होता 1 महिन्याचा. तर पॅन इंडिया कॉम्पिटिशन होती, दररोज तो लीडर बोर्ड अपडेट व्हायचा. तर त्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रचंड मेहनत घेतली मी आणि त्या वर्षी त्या जानेवारीच्या महिन्यात 2019च्या मी पहिला आलो आणि 1 लाखाचं बक्षीस जिंकलं आणि तेच मी फीस कॉलेजला भरली. सेकंड महिन्यात त्यांची परत अनाउन्समेंट झाली, दुसरी कॉम्पिटिशन, तेही जिंकली मी. सो असं करत करत कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला. काय होतं, छोटं यश जेव्हा आपण मिळवायला लागतो ना तेव्हा कॉन्फिडन्स खूप बिल्ड होतो. त्यामुळे तुम्ही कॉलेजमध्ये जे काही इव्हेंट होतात, जे प्रोग्राम होतात, जे काही होतं पार्टिसिपेट करा. तुम्ही विन व्हा, लॉस व्हा, बाहेरचे कॉलेजेस कॉम्पिटिशन असतात, तुम्ही केलं पाहिजे. कारण यातनंच तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे आणि तुम्ही पुढे जाणार आहे. आता काही मुलं अशी असतात की मला पहिल्यापासूनच जॉब करण्यामध्ये म्हणजे खरोखर सांगतो इंटरेस्ट नव्हता. मला बिझनेसमध्ये म्हणजे इंटरेस्ट होता पहिल्यापासून, कारण मी लहानपणापासून एक काम करत आलेलो आहे. मग ते अगदी लहान होतो ना मी तेव्हा भाजीपाला विकायचो. असं करत करत म्हणजे मार्केटिंगमध्ये काय इंटरेस्ट आला. आज मी फूड असेल, रिअल इस्टेट असेल किंवा कुठलंही एज्युकेशन असेल, सर्व क्षेत्रामध्ये माझं डिजिटल मार्केटिंगचं काम चालतं. मग ती ब्लॉग थ्रू असेल, मग ते रील थ्रू असेल किंवा मग ते वेबसाईट थ्रू असेल.
आपण सगळ्या ह्याच्यामध्ये काम करतो. आता सिव्हिल इंजिनियर म्हणलं की फक्त आपल्या डोक्यामध्ये काय येतं म्हणजे कन्स्ट्रक्शन, पण कन्स्ट्रक्शन तर आहेच, परंतु त्याचबरोबर रिअल इस्टेट हा खूप मोठा फॅक्टर सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. कारण आपण बिल्डिंग बांधू, फ्लॅट्स बांधू, परंतु फ्लॅट ते विकले पाहिजे चांगल्या प्राइसेसमध्ये. तर रिअल इस्टेट पण या सिव्हिल इंजिनिअरिंग सोबत खूप मोठं क्षेत्र आहे, ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन चान्स आहे. सो मला सांगायला आवडेल की माझ्या एका रीलमुळे सर 4 बिल्डिंग सेल झाल्या होत्या एका महिन्यामध्ये, एका रीलमुळे. म्हणजे ते एवढी पॉवर आहे तुम्ही. आणि तुम्हाला एवढं सांगायचं आहे मला की आता हे तुमचं 3 वर्ष आहेत, त्या 3 वर्षांमध्ये तुमचा इंटरेस्ट कशात आहे ते शोधा. कारण आपण 3 वर्ष निघून जातात, घरनं फीस येत असते, आपण येतो दररोज कॉलेज हॉस्टेल करतो, परंतु या 3 वर्षामध्ये तुम्हाला जर तुमचा इंटरेस्ट नाही समजला कशामध्ये, तर 3 वर्षानंतर तुम्ही कशात काम करायचे कन्फ्यूज होऊन जाल. त्यामुळे या 3 वर्षामध्ये तुम्हाला तुमचा इंटरेस्ट डिझायनिंगमध्ये आहे, AutoCAD, Revit, सॉफ्टवेअर भरपूर आहे, तुम्हाला तुमचा इंटरेस्ट शोधा. तुम्ही इंटरेस्ट शोधून त्यावर 3 वर्ष काम करा. 3 वर्षानंतर तुमचं भविष्य सगळ्यात भारी असेल, एवढंच सांगतो. आणि तुम्ही काय नाही केलं पाहिजे, तुम्ही कॉलेजला आलं पाहिजे, नाही आलं पाहिजे नाही असं नाही सर्वांना. कारण सरांना पण माहिती आहे माझी 100% अटेंडन्स होती. मी कॉलेज करता करता इंटर्नशिप पण केली, मी कॉलेज करता करता जॉब पण केला, परंतु कॉलेज कधीच बंक नाही केलं. कारण कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेज सोबत प्रॅक्टिकल्स हे खूप महत्वाचे आहेत. प्रॅक्टिकल्स, कॉलेजचे स्टाफ, टीचर, तुम्हाला मी म्हणजे प्राऊड वाटतं की मी या कॉलेजचा विद्यार्थी. कारण टीचर एवढे फ्रेंडली आहे की तुम्ही कॉलेज सोडून जर त्यांना बाहेरच्या काही गोष्टी विचारल्या की म्हणजे लास्ट इयरला तर कोविड आला होता, तेव्हा सिच्युएशन सगळीच म्हणजे जॉबची म्हणा सगळ्याच गोष्टी खूप चेंज झाल्या होत्या. त्यावेळेस जासूसकर सर असतील किंवा कडू सर असतील आमच्या डिपार्टमेंटमधनं, आणखीन काही स्टाफ इथं नाही आहे, तर त्यांनी खूप आम्हाला गाईड केलं होतं की तुम्हाला जर जॉब नाही भेटला कोविडमुळे किंवा काय झालं, तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या टीचरला विचारा. कारण तुम्ही जस्ट आता सेकंड इयरमध्ये आलात, का विचारू, कसं विचारू, सांगतील का नाही हा डोक्यात शंका नका ठेवू. डायरेक्ट सरांना भेटा, त्यांचा वेळ काढून भेटा आणि विचारा, एवढं सांगेल. आणि सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. खूप चांगला कॉलेज आहे, तुम्ही पूर्ण कॉलेज आणखी फिरलं नसताल, पूर्ण लायब्ररी सर्व गोष्टी चांगल्या आहेत. फक्त आपल्याला कसं आहे माहिती का, कॉलेज झाल्यानंतर कळतं की आपलं कॉलेज खूप भारी होतं. कॉलेजला असताना आपल्याला ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत ना त्याची कधीच व्हॅल्यू नसते. तुम्ही जेव्हा आज मी कॉलेजमध्ये नाहीये, तर मला शेवटचे आमचे 3-4 महिने मिस झाले. जेव्हा लॉकडाऊन आलं ना, मार्चमध्ये लॉकडाऊन आलं आणि मार्च, एप्रिल, मे जो आमचा एक्झाम आणि ह्याचा सबमिशनचा काळ होता, त्यावेळेस आम्हाला म्हणजे यावं नाही लागलं कारण कोविड आला. तर तुमच्याकडे 3 वर्ष आहेत, हे सोन्यासारखे दिवस आहे कॉलेज. नंतर तुम्ही जॉब करणार, नंतर खूप पुढे चॅलेंजेस आहेत सगळ्यांना, त्यामुळे जॉब तर आहेच नंतर. आता हे कॉलेजचे 3 वर्ष तुम्ही खूप छान एन्जॉय करा, प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग करा. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम खूप आहे, बाहेर मार्केटमध्ये जॉब्स आहेत, परंतु एका जागेसाठी खूप जण आहेत. त्यामुळे तुमच्याकडे स्किलवरती काम केलं पाहिजे. स्किलवरती काम केलं तर तुम्ही पण एका चांगल्या काहीतरी तयार करू शकता स्वतःचं, किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये तुम्ही चांगल्या पोझिशनवर जाऊ शकता, एवढंच सांगेन. आणि थँक्यू सर मला बोलवल्याबद्दल. आणि खूप प्राऊड वाटतंय, तुम्हाला सुद्धा हा चान्स मिळू शकतो, तुम्ही मिळवू शकता, एवढं सांगतो. थँक्यू सो मच. थँक्यू सर. Thank you so much, Mr. sir, for your great words to our students. Our students will. सो गाईज फायनली प्रोग्राम संपलेला आहे आणि आता आपण जातोय आपल्या घरी. सो प्रोग्राम छान झाला. कसं वाटलं तुला प्रोग्राम? फर्स्ट टाइम तू आली कॉलेजला? येस. सो कॉलेज आहे आता, कॉलेजमध्ये पण काहीतरी त्यांचा फ्रेशर्स पार्टी आहे ते चालू आहे. बघू शकता आमच्या वेळेसपासून हे स्कूल बस आहेत, स्कूल बस आणि बाकी सर्व, आणि कॉलेज. फायनली आपला जो आजचा ब्लॉग होता तो इथेच आपण एंड करतोय. आपलं आज जे कॉलेजमध्ये प्रोग्राम होता तो खूप छान झाला. तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहिलाच आहे. तर ब्लॉग कसा वाटला ते सांगा. त्याची तुला कसं वाटलं ब्लॉग? छान. ब्लॉग नाही, प्रोग्राम कसा वाटला? एकदम छान. सो गाईज तुम्हाला हा प्रोग्राम कसा वाटला, हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला कुठला ब्लॉग हवा आहे नक्की सांगा.
भेटूया तोपर्यंत. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.